बच्चों के कपड़े फाड़े गए, जिस तरह से उनके नंगा किया गया, मैं बयान नहीं कर सकता। जिस तरह से सरकार ने कोहराम दिया है, जिस तरह उन्हें खूनों से नहाया है, उस सरकार को जाने का वक्त आ गया है। इन्हीं बातों के साथ अपने बात को खत्म करता हूँ। जय हिंद, जय भारत। किती असंतोष आहे आज या एवढ्या पावसामध्ये सुद्धा विद्यार्थी आणि पालक हे आज सकाळी आमचं ठरलं की आंदोलन करायचं आहे आणि एवढ्या शॉर्ट नोटीसमध्ये हे पालक विद्यार्थी आणि आमचे कार्यकर्ते जमले। सर्वप्रथम मी त्यांचा आभारी आहे। 20 दिवसापासून जो तमाशा दिल्लीमध्ये चाललेला आहे, केंद्र सरकार घडवत आहे, विद्यार्थी शांतपणे बसलेत जंतर मंतरमध्ये, तर वांगचून उचललं। काल 20 तारखेला जेव्हा ते चालून गेले तेव्हा तुम्ही पाहिलं आदल्या रात्री तिकडे ट्रक ठेवला होता। का ठेवला होता तो विटांचा आणि दगडाचा भरलेला ट्रक? का त्याचं इन्व्हेस्टिगेशन होत नाही? अगोदरच तोडलेल्या गाड्या तिकडे आणून ठेवला होता। म्हणजे जे आंदोलन शांतपणे होणार होतं त्याच्यावरती केंद्र सरकारने प्री प्लॅन करून त्यांना अहिंसा करण्यासाठी प्रवृत्त केलं, तरी विद्यार्थी शांततेने पुढे चालले होते। बारलं लेकींच्या छातीवर त्यांचे कपडे। मी आज एक घाणेरडं चित्र आज इंस्टाग्रामवर पाहिलं। मला ते चित्र बघितल्यानंतर माझ्या अंगावर काटे उभे राहिले की ती माझी भगिनी 16-17 वर्षाची जमिनीवर पडलेली आहे आणि तिचं शर्ट फाडलेलं आहे। किती दुर्दैवी आहे। काँग्रेस सरकार ह्या सगळ्या ह्याच्यासाठी राहुल गांधींनी महिनाभर अगोदरच छात्रों की गूंज म्हणून कार्यक्रम काढला होता। राहुल गांधींना भविष्य कळून चुकलं होतं की असे अन्याय छात्रांच्या विरोधात होणार आणि आम्हाला त्यांची गूंज म्हणून कार्यक्रम करायला सांगितलं होतं। तुम्ही बघितलं असेल 9 दिवस आम्ही MPSCच्या दारात उपोषणाला बसलो होतो। त्याच्यानंतर सरकारने त्यांचा निर्णय मागे घेतला, 1 वर्षासाठी मागे घेतला। आम्ही आंदोलन स्थगित केलेलं आहे। ते आंदोलन MPSCसाठी आम्ही लढू। त्याचबरोबर आज जो मुलांवरती अन्याय झाला आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही लढू। आम्ही केंद्र सरकारला विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ देणार नाही। जेव्हा जेव्हा अन्याय होईल काँग्रेस पक्ष पुढे असेल। धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो।